जगद्गुरु आदि शंकराचार्य रचित कनकधारा स्तोत्रासंबंधी एक लघुकथा प्रसिद्ध आहे. ती आता आम्ही प्रस्तुत करीत आहोत. ओम भवती भिक्षाम देहि. जगद्गुरु आदि शंकराचार्य यांनी एका गरीब ब्राह्मण कुटुंबाच्या दाराशी थांबून साथ दिली. घरात एकटी बाई आणि तिची मुलं होती. ते घर दारिद्र्यानं पिडलेलं होतं. घरात खायला अन्न नाही, कुटुंबियांना पुरेसे अंगभर वस्त्र नाही, अशी त्या कुटुंबाची अवस्था होती. दारी अतिथी आला आहे आणि त्याला देण्यासाठी घरात काहीही नाही, म्हणून घरातील ती स्त्री रडवेली झाली होती. दाराच्या आडून त्या स्त्रीने भिक्षेकराला सांगितलं, क्षमा करा आचार्य, आमच्याकडे तुम्हास देण्यासाठी काहीही नाही. मी, माझी मुलं उपाशी आहोत. माझे पती शिधाटाची काही व्यवस्था होते का म्हणून बाहेर गेले आहेत. आचार्यांनी त्या बाईला सांगितलं, माय, भिक्षेकऱ्याला नाही म्हणू नकोस. तुझ्या अंगणातील चिमूटभर माती जरी माझ्या झोळीत टाकली तरी चालेल. त्या स्त्रीला आचार्यांचं बोलणं ऐकून संकोच वाटला. तिने घरात काही देण्यासाठी सापडते का म्हणून शोध घेतला. प्रयत्नांती त्या स्त्रीला एक वाळलेला आवळा सापडला. त्यानंतर मग त्या स्त्रीने आचार्यांना सांगितलं, एक कोरडा झालेला आवळा सापडला मला, पण तो दिला तर चालेल का. आचार्यांनी आनंदानं तो आवळा झोळीत स्वीकारला. त्या उदार स्त्रीची देण्याची वृत्ती पाहून आचार्यांना खूप आनंद झाला. त्यांनी त्यानंतर मग श्री महालक्ष्मी मातेला कळवळून प्रार्थना केली की, माते, या गरीब कुटुंबाचं दारिद्र्य दूर कर आणि त्यांच्या घरात धनधान्याची समृद्धी राहू दे. त्यानंतर काय चमत्कार. त्या स्त्रीच्या अंगणात सोन्याच्या आवळ्यांचा चक्क पाऊस पडला. आचार्यांनी श्री महालक्ष्मीस केलेली हीच प्रार्थना म्हणजे कनकधारा स्तोत्र होय.